नमस्कार, शुभांगी मराठी व्लॉग अँड रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक रेसिपी पाहणार आहोत, रावण पिठलं। हे पिठलं थोडंसं तिखट असतं। दिवाळीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलेला असतो, काहीतरी चमचमीत आणि चविष्ट खावेसे वाटते। चला तर मग रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 वाटी कांदा, 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, हिंग, हळद, मीठ, त्याचबरोबर लाल तिखट, लसूण, कांदा, तेल आणि पाणी लागणार आहे। कोथिंबीर सुद्धा मी घेतलेली आहे। ही माझी लोखंडी कढई आहे। लोखंडी कढईमध्ये पिठलं छान होतं, खमंग लागतं। आता 3 चमचे साधारण मी तेल घेतलेलं आहे। तेल ह्या रेसिपीसाठी थोडंसं जास्त घ्यायचं। जिरी मोहरी घालून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये क्रश केलेला लसूण सुद्धा घातलेला आहे। लसूण छान लालसर रंगावर परतला की आपण त्याच्यामध्ये 1 वाटी कांदा घालून घेणार आहे। चिमूटभर मीठ घालून घेत आहे। मीठ घातल्यामुळे कांदा पटकन मऊ होतो, लालसर होतो, वेळही कमी लागतो। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर मी घालून घेतलेली आहे, म्हणजे 2 चमचे मी तिखट घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हळदही घालून घेतलेली आहे आणि 2 वाट्या पाणी घातलेलं आहे। 1 वाटी बेसन पिठाला 2 वाट्या पाणी घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तिखटही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। पाण्याला छान उकळी आलेली आहे। आता मी बारीक कापलेली कोथिंबीर घातलेली आहे। जे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते मी छान हळूहळू ते पीठ त्या पाण्यामध्ये मिक्स करते, जेणेकरून गाठी होणार नाही। गाठी झाल्या तरी आपल्याला छान हलवून त्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। इथे सगळ्या गाठी मी मोडून घेतलेल्या आहेत। 5 मिनिटं झालेलं आहे। साईडनी तेल सुद्धा सुटलेलं आहे आणि मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आपल्याला अजून 5 मिनिटं मंद गॅसवरती हे पिठलं शिजून द्यायचं आहे। पिठलं म्हटलं की भाकरी ही आलीच। मी इथे बाजरीची भाकरी करून घेत आहे आणि आपलं 7 ते 10 मिनिटांमध्ये पिठलं तयार होतं। छान रंगही आलेला आहे, तेलही सुटलेलं आहे। मी इथे पिठलं, भाकरी, हळदीचं लोणचं, कारळ्याची चटणी आणि कांदा घेतलेला आहे। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा।